Cancer Healer Center, a new beginning. करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण. आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब. मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं, मात्र मला न्याय मिळाला. करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार. शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो, आजही मानतो, मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं. उपमुख्यमंत्री अजितदादांचं विधान. आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीत मोठा घोटाळा. भाजपने मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकली आहे. प्रत्येक वेळी मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटामधील मतदार वाढले. काँग्रेसचा पराभव झाला ना, अशी वक्तव्य सुरू. रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर. छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन. महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान. फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात. प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. सरकारी वकिलांनी बाजू मांडताना कुठलीही हयगय केली की नाही हे तपासल्यावर बोलेन. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार. आदी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेचा इशारा. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष. पुणे प्रकरणामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार. सूत्रांची माहिती. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामधील अहवालात प्रथम दर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती. मंगेशकर कुटुंबियांनी मृत ईश्वरी भिसेच्या दोन्ही मुलींचं 18 वर्षापर्यंत पालकत्व घ्यावं. भाजप आमदार अमित गोरखेंची मागणी. मस्साजोग गावातील आवादा कंपनीत केबल चोरीची घटना. सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत चोरी. आकाची टोळी अजून कार्यरत. सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ. तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती. मुंबईच्या विक्रोळीमध्ये इंधन आणि गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वात सरकारचा निषेध. प्रतिकात्मक तिरडी काढत कार्यकर्ते आक्रमक. खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासानंतर मागे. भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं 2 मे रोजी काम सुरू होणार आहे. सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेती पिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतात पाणीच पाणी. ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार. भुयारी मार्गातील अडथळा दूर. बोरिवलीतील झोपडपट्टीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन करून पुढील आठवड्यात MMRDA काम सुरू करणार. साताऱ्यातल्या शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाची यात्रा. मुंगी घाटात कावड चढवण्याचा थरार. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी. अमेरिकेने भारतावर लावलेलं 26% शुल्क आजपासून लागू. लवकरच औषधांवर देखील टॅरिफ लागणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. अमेरिकेनं लावलेल्या 104% टॅरिफवर चीनचंही डोळे वटारलेत. 84% वाढीव आयात कर लादत चीनचं अमेरिकेला उत्तर. उद्यापासून कर लागू होणार. Cancer Healer Center, a new beginning.